समाजी शेकडो महापुरुष या लहान मुलांवर जर आपण चांगले संस्कार दिले, आतापासूनच जर जसं कुंभाराला मडके घडवायचं काम जेव्हा असते, त्या मातीचा घडा बनवतो आणि ओल्यापणी त्याला चांगला आकार देता येते, त्याला चांगल्या पद्धतीत त्याला मोड मारता येते, कशाही पद्धतीत त्याला तयार करता येते. पण तोच जर घडा जर त्याला अग्नीत तापवून त्याला जर पक्का केला तर तो घडा मात्र वरून जर आपण सोडला तर तो फुटल्याशिवाय राहत नाही. तसंच या लहान मुलांचं आहे, कारण या लहान मुलांवर फार मोठी पुढची जबाबदारी आहे. या कोवळ्या कळ्या माझी लपले रवींद्रनाथ शिवाजी विकसता प्रगतील समाजी शेकडो महापुरुष या लहान मुलांवर जर चांगले संस्कार जर दिले तर आज या लहान मुलांमधून कोण शिवाजी घडेल, कोण काय म्हणजे कोण राष्ट्रपती होईल, कोण या देशाचा पंतप्रधान होईल, काय काय होईल सांगता येत नाही. आणि म्हणून संस्काराची जी सुरुवात असते ते सुरुवात म्हणजे चांगल्या तऱ्हेने व्हायला पाहिजे. अन्यथा मात्र त्या मुलाचा पायवा जर बिघडला तर मात्र पुढचंही जीवन बिघडू शकते. पण मात्र हे आपल्या आई वडिलांच्या लक्षात अजूनही येऊन राहिलेलं नाही आणि ते लक्षात आलं पाहिजे. कारण संस्कार आज दुरापास्त झालेले आहे. बिघडले प्रीत जनतेचे चरित्रे नासली सारी, मंत्र द्या राष्ट्रधर्माचा शुरत्वे टाळण्या धोका. आजवरी संत साधूनी जगविला देश बोधोनी, पुन्हा ती वेळ दिसत आहे समजोनी साथ द्या रंका. आज वातावरण बिघडलेलं आहे, शिक्षण पद्धती सुद्धा बिघडलेली आहे. सर्वसाधारण लोकांना शिक्षण द्यायचं असेल, मुलांना शिक्षण द्यायचं असेल तर आज पैशाशिवाय शिक्षण होत नाही. पण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून महाराजांनी आपल्याला जीवन शिक्षण हा अध्याय आम्ही दर शनिवारला सकाळचं ध्यान विद्यार्थ्यांकडून करून घेत असतो. 7 वाजता सगळी विद्यार्थी मंडळी आली की आमचे शिक्षक, आमच्या राजूरकर मॅडम, बर्डे गुरुजी, सर्व शिक्षिका त्यांना ध्यानाचा परिपाठ त्यांच्याकडून करून घेत आहे. आणि म्हणून हे जर चांगले संस्कार, कारण शिक्षणाची पद्धती बिघडली, करावे काय शिक्षण ते कधी कामास येईना, पुस्तके पाठ करूनी अंती लाभ नसे कोणा. किती पुस्तकं जरी वाचले, PhD किती जरी तुम्ही घेतल्या, पण त्याला सामाजिक ज्ञान जर नसेल तर त्याचं शिक्षण काही कामाचं नाही. आणि म्हणून ते शिक्षण आपल्याला या शाळेतूनच लहान मुलांवर चांगले संस्कार होण्याची पाठशाळा म्हणजे ही आमची मानस मंदिरची शाळा आहे. आणि म्हणून या लहान मुलांवर आई वडिलांचं कर्तव्य आहे की त्यांना चांगल्या मार्गानं, चांगल्या वळणावर लावणं. आता आम्ही या ठिकाणी प्रार्थना होते, सायंकाळची प्रार्थना होते, काही मुलं येतात आणि ते संस्कार मोठेपणी घेऊन जातात. आम्हाला सुद्धा लहान वयात आम्हाला सुद्धा काही ज्ञान नव्हतं, पण मात्र आम्ही सुद्धा या राष्ट्रसंत विचार प्रतिष्ठान मानस मंदिरच्या जी मंडळी होती, पहिले प्राचार्य भाऊसाहेब देशमुख, आमचे शहाणे गुरुजी, वसंतराव ठाकरे, हे सर्व जी मंडळी आहे यांच्या माध्यमातूनच आमची तयारी झाली. नाही तर आम्ही सुद्धा काही म्हणजे याच्यातलं काही तेवढं आम्हाला कळत नव्हतं. म्हणून संस्कार ही फार म्हणजे मोठी जबाबदारी आहे आणि ती संस्कार आपल्या या शाळेतच मिळत असते. आणि म्हणून वंदनीय महाराजांनी 20वा अध्याय महल उन्नती लिहिलेला आहे. कारण जिच्या महाराज म्हणतात, विद्या गुरुवनी थोर थोर आदर्श मातेचे उपकार, गर्भापासून संस्कार बालकावरी, जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाचे उद्धरी, ऐसी वर्णवली थोरवी शेकडो गुरुवनी. शेकडो गुरुचे सुद्धा आईच्या ठिकाणी हातपाय टेकले, वेदाने सुद्धा गौरव केलेला आहे आईचा. एवढं आईचं महत्व आहे. आणि मग ती आई आपली कशी संस्कारित असली पाहिजे, तेव्हाच ते आपल्या मुलांवर चांगले संस्कार देतील. नाहीतर काय, आजचं वातावरण बिघडलेलं आहे. सगळं हे बिघडलेल्या अवस्थेमध्ये काय आईलाच फुरसत मिळत नाही तर मुलांना कुठचे चांगले संस्कार देण्याला तिला वेळ मिळेल. आणि म्हणून त्या आपल्या जेव्हा गर्भधारणेत असते तेव्हापासूनच आईने चांगले ग्रंथ वाचायला पाहिजे, चांगले ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे, तुकारामाची गाथा वाचायला पाहिजे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेला ग्रंथ वाचायला पाहिजे. तेव्हा कुठं जसं
जिजाऊला शिवाजी घडवायचे होते तर कसे घडले गेले ते सुद्धा धार्मिक अवस्थेतूनच त्या आईने शिवाजीला घडवलं. तसंच या लहान मुलांवर जर का आपण चांगले संस्कार जर दिले तर आज वातावरण जे आपल्याला पाहायला मिळते आहे, जे बिघडलेली अवस्था आहे ते अवस्था दुरुस्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण लहान मुलांना चांगले संस्कार देण्याची पाठशाळा म्हणजे ही शाळा आमची शाळा आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी काही मुलं क्रीडा संमेलनात भाग घेतलेला आहे, काही सांस्कृतिक विभागात भाग घेतलेला आहे, काही मुलं आपापली कला प्रदर्शित करत आहे, काही लोकांनी काही मुलींनी रांगोळ्या काढलेल्या आहे सुंदर सुंदर. त्यांचा जो सुप्त गुण लपलेला आहे त्या आपल्या गुणाची कला दाखवण्याची वेळ आज आलेली आहे. आणि म्हणून ही शाळा फार लहान मुलांसाठी योग्य शाळा आहे. आणि म्हणून या शाळेचे अनंत असे उपकार भरपूर लोकांवर या शाळेतून जी जी मंडळी पुढे गेलेली आहे ती सर्व उच्च पदावर पोहोचलेली मंडळी आहे. आजही ते शाळेला भेट देतात. डॉक्टर असो, वकील असो, शिक्षक असो, जी जी मंडळी मोठी मोठी झालेली आहे ती येऊन या शाळेला भेट देतात. कारण की त्यांचा पायवा जो बिल्डिंग आपल्याला उभी करायची आहे त्याचं फाउंडेशन जर चांगलं राहिलं तर मात्र ते फाउंडेशन मजबूत असल्यानंतर बिल्डिंग किती मजली चढवा तुम्ही ते बिल्डिंग ढासळू शकणार नाही. असं हे महत्व या शाळेचं आहे. आणि विद्यागुरूंनी विद्यांगी व्हावया विनय, विद्या करी स्वतंत्र निर्भय, शिक्षणाने वाढवावा निश्चय, जीवन जय जय कराया. आपलं जीवन उज्ज्वल